उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण प्रणव पाटील यांना करूयात। आदरणीय सन्माननीय रोशनजी भोईर यांचा इथे सन्मान होतो या क्रीडा मंचावर। मान्यवरांचे आभार। तदनंतर या क्रीडा मंचावर उपस्थित असणारे प्रथम पारितोषिकाचे ट्रॉफीचे आमचे दाते आदरणीय अक्षय पाटील या गावचे जावई, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरून केला जातोय। मी प्रणव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षयजी पाटील यांचा सन्मान इथे करायचा आहे। अक्षय पाटील यांचा इथे सन्मान आणि सत्कार होतोय। हा, भाऊजींकरता टाळ्या वाजल्याच पाहिजेत। तर यानंतर मी विनंती करेन खऱ्या अर्थाने या क्रीडा मंचावर उपस्थित असणारे रोहिदासजी पाटील चून अंदुरकीचं हे व्यक्तिमत्व, त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती आपण प्रणवला करूयात। प्रणव पाटील इथे सन्मानित करतील। इथून मान्यवर पाहुणे रजा घेत आहेत, त्यांचं मनापासून आभार। आपण इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपले मनस्वी आभार। चला, जो काही तिढा आहे तो सोडून लवकरात लवकर आपल्याला इथे स्पर्धा पूर्णत्वास न्यायची आहे। साई कृपा मेडिकलचे प्रोप्रायटर आदरणीय मंगेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। धन्यवाद, थँक्यू। आणि महिला शक्ती देखील इथे उपस्थित आहे, त्या सर्वांचं आपण शब्द सुमनांनी स्वागत करूयात, कारण इथे आता सेमी फायनल आजच्या दिवसातली आणि आमचे पत्रकार बंधू देखील इथे उपस्थित झालेत। इम्रान मंसुरी, हे खरं तर लोकशाहीचा हा आपला चौथा आधारस्तंभ, पत्रकार बंधू, त्यांचं देखील इथे मनपूर्वक स्वागत। चला, मी रिक्वेस्ट करतोय, बघा सूर्यदेवता आपल्या जोडीला जोपर्यंत आहे तत्पूर्वी आपल्याला ही क्रीडा स्पर्धा संपन्न करायची आहे। त्यामुळे कृपा करून एक हात जोडून विनंती आहे तुम्हाला, लगेचच आपण इथे या सामन्याला सुरुवात करायची आहे। एक विशेष सन्मान या ठिकाणी होतोय। शिवव्याख्याती भूमी केशव पाटील एक छोट्या चिमुकलीला आपण इथे सन्मानित करतोय, आणि त्याचा सन्मान करण्याकरता आदरणीय तानाजी पाटील साहेबांना इथे विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते आपण भूमी केशव पाटील हिला आणि अवनी पाटील देखील त्यांच्या सोबत, तर भूमी केशव पाटील हिला आपण करतोय सन्मानित। इथे त्यांचा सन्मान होतोय, शिवव्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे। धन्यवाद, मनापासून आपले आभार। चला, मॅचला इथे सुरुवात होईल। सामना 3 षटकांचा आहे। दोन्ही संघांचे 12th मॅन इथे अनिवार्य असतील, आणि चला इथे मॅचला करू स्वागत आपण। मॅचच्या वतीनं जे जे प्रेक्षक इथे जमलेत त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करून चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये। बोला गणपती बाप्पा। इथे मात्र पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार। सुपर बॉलिंग, पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतलीये, बॉल चाललाय मागच्या क्षेत्रात, झटापट घडली, अपील देखील, आणि पहिल्याच बॉलवर पोगाव संघ काय कमालीचं प्रदर्शन करतोय। पहिला धक्का इथून मात्र मिळेल आणि फलंदाजाला परतीचा प्रवास। डायमंड विकेटचं बदन, डायमंड डक, कम ऑन डीजे।
पहिल्याच बॉलवर सिंगल घेत असताना इथे मात्र धावबाद झालेत. महत्वाचा शिलेदार परतलाय. विराजकडनं फार आशा अपेक्षा होत्या, कारण हाच तो खेळाडू आहे की ज्याच्याकडनं लाखिवली ब संघाला बऱ्याच आशा अपेक्षा होत्या. तर वळूयात मॅचच्या दिशेनं. इथे मान्यवर पाहुणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. लाखिवलीकर इथे मात्र फार उत्साहाच्या भरात आहेत, कारण मेगा ग्रँड फायनल मध्ये पोहोचलेत. सगळ्यांचे चेहरे हसरे. इथे पहा चेंडू जाऊन आदळलाय देहयष्टीवर. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात केली अविनाश शेळकेनं, जो खरं तर एक व्यावसायिक खेळाडू आहे आणि ग्रामीण क्रिकेट खेरीज एका मोठ्या क्रिकेटचा देखील फार मोठा अनुभव या खेळाडूच्या उराशी आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे. एकही धाव अजूनपर्यंत धावफलक जे ओपन केलेलं नाहीये. अत्यंत महत्वाची क्रीडा स्पर्धा. बॅक ऑफ द हँड फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि पहा इथे हातातनं चेंडू केलाय धरणीला दान. चांगली लढत आहे. एकंदरीत एकच धाव जी धाव फलकावर जोडली गेली आहे. 3 चेंडू उंच 17 इथे संपलंय पहिलं षटक, जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं या प्रगती पथावर सुरू आहे. पहिलं षटक अविनाश शेळके. इथे भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील उपस्थित झालेत. लाखिवलीकरांचं हे बहरदार आयोजन. गोलंदाज तयार. हा फटका पुन्हा फसलाय. चेंडू हवेत आहे. आकाशाला गवसणी घालणारा आणि अविनाश शेळके हा एक तरबेज खेळाडू आहे, जिथे चुकी होणे नाही. परतावं लागणार आहे फलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर विकास हा सोडीपाठ. आणि थँक्यू डीजे. अविनाश शेळकेचे इरादे स्पष्ट आहेत. इथे या ठिकाणी शुभागमन होत आहे. खऱ्या अर्थानं क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवर पाहुणे मोठ्या संख्येने इथे उपस्थित होत आहेत. आदरणीय बाबा पाटील फॅन क्लब टीम पोगाव मैदानाच्या आतमध्ये. आज खरं तर पोगावकरांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. एकंदरीत पहिलं षटक 4 चेंडूंचं सत्र संपलंय. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल ओव्हर दी स्टंप्स. इथे बा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. एकंदरीत फटका हातातनं झेल मात्र केला धरणीला दान. आणखीन एका मोठ्या संधीला जिच्यावर पाणी फेरलं जाते. 3 षटकांची लढत आहे. इथे निश्चितच हा अत्यंत महत्वपूर्ण सामना आहे. फक्त आणि फक्त इथे संघाची टोटल पोहोचली आहे 2 या धावसंख्येवर. अक्षरशः कंजूसीनं गोलंदाजी करतोय गोलंदाज अविनाश शेळके. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. बॉलला पाठवलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. या स्पर्धेकरता ब्रँड पार्टनरशिप त्यांच्याकडनं काही आर्थिक सहाय्य आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. अविनाश शेळकेला खरं तर दिवसात तारा दाखवला फलंदाज विशालनं. पहिलं षटक इथे झालंय समाप्त आणि संघाची टोटल पोहोचली आहे 8 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. तुम्ही पाहत आहात शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2024चा हा थरारक प्रवास. मान्यवर पाहुण्यांचं इथे शुभागमन होत आहे. आदरणीय सन्माननीय वामनजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचा आपण करूयात. शाखा प्रमुख आदरणीय विशाल वामन भोईर ही पितापुत्रांची जोडी मैदानाच्या आतमधून क्रीडांगणाच्या दिशेनं क्रीडा मंचाच्या दिशेनं. आणि त्यांचा आपण मनपूर्वक पहा कॅमेरामॅनची भूमिका. हा खरं तर प्रेक्षक वर्ग आहे मोठ्या संख्येने इथवर पोहोचला आहे, ज्यांना आपल्या लाईव्ह स्क्रीनवर आपण बंदिस्त करतोय. इथे पहा भरघोस अगदी कॅमेरामॅनची मेहनत आहे खरं तर. कॅमेरामॅन दिशांत पाटील. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस. गती बदलली आणि फसवा चेंडू. इथे मात्र जो ट्रॅप रचला त्या ट्रॅप मध्ये फसलाय महेश. परतावं लागणार आहे 3ऱ्या क्रमांकाच्या विकेटला. 1 मोर विकेट डाऊन. मिस्टर महेश हा सोडीपाठ.
या स्पर्धेकरता ज्यांची खरं तर महत्त्वाचं पाठबळ ग्रामीण हृदय सम्राट सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, तदनंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे विश्वासू शिलेदार देवानंदजी थळे साहेब, या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय भिवंडीचा बुलंद आवाज सन्माननीय श्री A1 सूत्रसंचालक राजेंद्र पाटील सर, त्यांची मेहनत आणि ग्रामस्थ मंडळ लाखिवली या सर्वांच्या मेहनतीनं ही स्पर्धा या क्रीडांगणावरती अत्यंत अगदी रौद्र स्वरूप धारण करते। हे पहा आमचे प्रेक्षक आहेत जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आमचे कॅमेरामन दिशांत राजेंद्र पाटील त्या सर्वांना बंदिस्त करतोय आपल्या कॅमेरामध्ये। इथे गोलंदाज पुन्हा एकदा आकाश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे, ओव्हर दी स्टंप्स चाललाय। हलक्या हातानं हा फटका खेचायचा होता, इथे मात्र इट्स अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग, स्वतःची गुणवत्ता आणि दर्जा सिद्ध करतोय। बॅट्समन आउट, वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद। इथे कदाचित लाखिवली संघाला, लाखिवली ब संघाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल। प्रेमाची सावली नावाचा चित्रपट ज्यावेळी आपण पाहतो, सुनील गावस्करांची ती त्या चित्रपटातील भूमिका देखील आपल्याला ठाऊक आहे आणि ती कविता या षटकानंतर जरूर आपण तुमच्यापर्यंत पोहोचू। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, नवनाथ आलेत विशालला साथ देण्याकरता। 8 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात, 4 गड्यांच्या मोबदल्यात 1.2 षटकांचा खेळ इथे संपलाय। 6च्या रनरेटनं ते सध्या खेळत आहेत आणि आकाश जो गोलंदाजी मार्कवर आहे, इथे मोठ्या संख्येनं खरं तर उपस्थित होत आहेत मान्यवर। त्या सर्व मान्यवरांचं आपण करतोय मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। चला स्पीडअप करा, 5च मिनिटं आहेत तुमच्याकरता फक्त अविनाश। या गोष्टीला तुम्हाला इथून दुजोरा द्यावा लागेल, अन्यथा मग तिसऱ्या षटकाकरता तुम्हाला एका खेळाडूला इनफिल्डच्या आत घ्यावं लागेल, याची देखील नोंद घ्या। स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो केले जातात या स्पर्धेतून। आपण पाहत आहोत एका बाजूला नवनाथ स्ट्रायकर 8 वर, स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये सेमीफायनलचे साक्षीदार आपण ठरतोय आणि लाखिवलीच्या या पावनभूमीमध्ये खरं तर एकाच कुटुंबाचं हे गाव। गोलंदाज तयार, फटका चांगला, टायमिंग प्रॉपर, अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारा, जितका उंच तितकाच लांब षटकार। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, काय टायमिंग साधलंय फलंदाजानं। कदाचित स्वतःच्या बलदंड शरीर यष्टीचा इथे पूर्णतः फायदा त्याला होतोय। याच षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 14। अजूनही 3 चेंडूंचं सत्र इथे शेष आहे, त्यानंतर 1 षटक बाकी आहे। दुसरं षटक प्रगतीपथावर आहे। बॅटिंग करण्याचा जो निर्णय आला, कारण पोगावकरांनी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं। आणखीन एक धमाका, बॉलवर प्रहार तर केलाय परंतु समोर क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे झेल टिपली जाते आणि फलंदाजाला इथून मात्र परतावं लागणार आहे। विकेटचं पतन। षटकाराच्या बाहेर झेल टिपणाऱ्याला आदरणीय राजेंद्र पाटील साहेबांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षकांकरता आहे आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज जे आहे त्या आदरणीय रणजितजी पाटील, म्हणजे जर दिवस तुमचा सत्कारणी लावायचा असेल तर मैदानाच्या बाहेर तुम्हाला एक झेल पकडून 300 रुपयाचा दिवस तुमचा सोडवला जाईल आणि निश्चितच पहा त्याच्या कॅच करता त्याला आपण पुरस्कृत करूयात। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हलक्या हातानं ढकलण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर आणि क्रिकेट खेळता खेळता फुटबॉलला इथे झाली आहे सुरुवात। डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न होती आहे। एका बाजूला तुम्ही पाहतायत जय हनुमान पोगाव आणि त्या विपक्षामध्ये त्यांना भिडत असताना आई गावदेवी लाखिवली ब संघ आपल्या ग्रामदेवतेच्या नावानं इथे घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर लढतोय। शेवटचा एक चेंडू शेवटचा जो या षटकातला बाकी आहे। गोलंदाजी मार्कवर आकाश पाटील आणि काय गोलंदाजी केली आहे, चांगल्या दर्जाची विकेट
सुपर सबमरीन होता. षटक क्रमांक 2 ची झाली आहे इथे समाप्ती आणि प्रिन्स मूवीजचा हा करिश्मा आहे. खरं तर आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर एकाच वेळी 2 क्षणचित्र. मान्यवर पाहुण्यांना देखील आपल्या लाईव्ह स्क्रीनवर आमच्या माता भगिनींना तुम्ही पाहतायत, आमच्या मान्यवर पाहुण्यांना पाहतायत आणि एका बाजूला खेळ देखील सुरू आहे. आणि आदरणीय प्रथमेश पाटील यांच्या मातोश्रींना देखील आपण इथे फोकस करत असताना खरं तर ज्या मातेनं त्या सुपुत्राला जन्म दिला, कदाचित तो सुपुत्र आपल्या भिवंडीचं नाव ज्याने आखाती देशांपर्यंत लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून पोहोचवलं, त्या प्रथमेश पाटीलच्या मातोश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एकंदरीत ही स्पर्धा अत्यंत सक्सेसफुल. आकाश बगले आलाय आणि प्रथमेश पाटील यांच्या पिताश्रींना तुम्ही पाहताय, ज्या खरं तर पिताश्रींनी या सुपुत्राला घडवलं. मी म्हणतो ना की कुटुंब प्रमुख होणं ही साधी गोष्ट नाहीये. ऊन वारा पाऊस या सगळ्यांना झेलायची ताकद ठेवावी लागते. आणि कदाचित त्यांची जनरेशन अशी होती की ज्या जनरेशननं भरपूर मेहनत घेतली. काळ गरिबीचा होता, त्यामुळे मेहनतीचा संघर्षाचा काळ. आणि इथे परतूयात मॅचच्या दिशेनं. बँग ऑन द टार्गेट, अक्षरशः टोक क्रशर फेकलाय, उद्ध्वस्त केल्यात अक्षरशः यष्ट्या आणि फलंदाजाचा इथे खेळ संपवलाय. बॅट्समन आउट. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री असते. आणि खरं तर आपण आपल्या कॅमेरामनला आता विनंती करूयात की या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय राजेंद्रजी पाटील यांच्या सौभाग्यकांक्षिणी अर्थातच आमच्या प्रणवच्या मातोश्रींना आपण आपल्या लाईव्ह स्क्रीनवर पाहतायत. आदरणीय रसवंती पाटील मॅडम. आणि ही क्षणचित्र काही अविरत टिपली जात आहेत कॅमेरामनकडनं. हा चेंडू पहा मिड विकेटला चाललाय अलॉंग दी कार्पेट. खेळाडू तिथे आहेत, प्रोटेक्शन आहे. वेगानं आला खेळाडू आणि तदनंतर एक सिंगल जिथून अधोरेखित केली जाते. संघाची टोटल याच एका आकड्यानं जाऊन पोहोचली आहे ती 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या आकाश बगलेच्या माध्यमातून 4 चेंडू शिल्लक आहेत आणि पूर्वार्ध आपण पाहतोय प्रिन्स मूवीज स्वच्छ आणि लाईव्ह टेलिकास्टिंगचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे. इथे गोलंदाज तयार. फटका पहा, हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत मिड विकेटला चाललाय. जिथे क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. दुसरी धाव घेण्याचा जो प्रयत्न आहे तो देखील इथे पूर्णत्वास. आणि याच 2 धावा ज्या धावफलकावर जोडल्या जातील. धावांची गती पोहोचली आहे ते तब्बल 17 या धावसंख्येवर. 17 रन्स 17 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. 3 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शेष. आणि इथे बॉल तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश बगले. फटका प्रॉपर कनेक्ट केलाय, परंतु लांबी इथे कमी, उंची जास्त, त्यामुळे फटका फसला. बॅट्समनला परतावं लागेल. फलंदाज बाद. सन्माननीय यशवंत कोंडू पाटील साहेब, यश कन्स्ट्रक्शन उद्योगपती पोगाव यांच्याकडनं खरं तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मॅन ऑफ दी सिरीज ही पारितोषिकं आम्हाला पुरस्कृत केली गेली आहेत. दादांचा आपण मनापासून इथे आभार व्यक्त करूयात. कारण तुमच्यासारखे दाते जेव्हा असतील तर आणि तरच या क्रीडा स्पर्धा सगळं शक्य आहे. 17 या धावसंख्येवर 7 मोहोरे इथून लाखिवली बी संघाच्या परतीचा प्रवास केलाय. गोलंदाज तयार आकाश. फटका पहा, इथे मात्र फसलाय. जाना था काशी पर पहुंच गए वाशी असं तिथे बडूयात. आणि निश्चितच खेळपट्टीच्या लगतच कहीं पे निगाह कहीं पे निशाणा मैदानाच्या आत. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे. चेंडूंचा खेळ इथे संपलाय. तो 5 आणि 5 चेंडूंचं सत्र संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवर. तुम्ही पाहतायत स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथजी पाटील स्मृती चषक ऑन साइडला. समोर पहा अविनाश शेळके चित्ता पोगावस्करांचा, तो मैदानाच्या आतमध्ये. परंतु त्याला देखील त्याच्या काटकतेला देखील इथे लाखिवली संघाने भेदलंय. 2 धावा इथे यशस्वी पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना 2009ला ज्यावेळी या स्पर्धेचा आगाज, दोन्ही संघ जरा एक नोंद घ्या. एकंदरीत संघाची टोटल पोहोचली 20 या धावसंख्येवर. पोगाव संघ जरा नोंद घ्या, कारण तुम्हाला
स्कोर माहीत असणं फार गरजेचं आहे. धावा तुम्हाला करायच्या आहेत 21 धावसंख्येची गरज आहे अविनाश. आणि लगेचच आपले 2 फलंदाज आपण इथे मार्गस्थ करायचे आहेत. ज्यावेळी 2009ला या स्पर्धेचा शुभारंभ झाला त्यावेळी स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हा खरं तर विजेता संघ होता आणि 2009ला उपविजेता ठरले होते गावदेवी पोगाव. आणि कदाचित 2024 चा विजेता कोण आणि 2024 चा उपविजेता कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. उपविजेता अगदी कोण असणार, परंतु इथे फायनल करता सज्ज झालेत लाखिवलीकर देखील, ज्यांना संधी मिळाली आहे. खरं तर त्यांना नशिबानं साथ दिली आणि लाखिवली संघ इथे आपण पाहतो या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, तदनंतर आदरणीय देवानंदजी थळे साहेब. एकंदरीत संघाची टोटल 21 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय सन्माननीय यशवंतजी वाडकर साहेब यांच्या वतीनं आर्थिक सहाय्य इथे मात्र पोहोचवण्यात आलंय. आदरणीय अमरजी पाटील यांच्या वतीनं देखील या क्रीडा स्पर्धेकरता हे आर्थिक सहाय्य इथून देण्यात येते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आई गावदेवी लाखिवली ब संघ 21 धावा रोखायच्या आहेत. तर जय हनुमान पोगाव आदरणीय बाबा पाटील फॅन क्लब टीम, जय हनुमान पोगाव. चला फलंदाज देखील इथे पोहोचलेत. 21 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता आपण आपल्या ऑन स्क्रीन खरं तर एअर इंडियाचे आमचे शिलेदार त्यांना इथे पाहतोय आणि त्यांच्या समवेत अवनी पाटील जिच्या नावे आपण ब्रँड पार्टनरशिप, खरं तर डॉक्टर वीना कपिल पाटील या स्पर्धेच्या ब्रँड पार्टनर, अवनी क्लिनिक अँड अर्णव मेडिकल्स हे या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर आहेत. आणि इथे आमचा सर्व मान्यवरांचा ताफा आणि जीवाला जीव देणारा ग्रुप, खरं तर इथे त्यांचा देखील महत्त्वपूर्ण पाठबळ. चला मॅचला सुरुवात करूयात आपण. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे की 21 धावांची गरज आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आहे. अविनाश शेळके आणि त्याचा साथीदार हे तुषार शेळके आणि त्याचा साथीदार खरं तर विश्वास मैदानाच्या आतमध्ये. विराज आलेत गोलंदाजी मार्कवर, ज्याचा खेळ खरं तर इम्प्रेसिव्ह ठरलाय शुक्रवार आणि शनिवारच्या दिवसामध्ये. शेलार नगरीत स्टुडिओ होता डायरेक्ट आणि फार गरजेचं आहे समालोचन कक्ष वेगळा ठेवणं. चला आपण मॅच कडे वळतोय. 21 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर विराज आलेत. चला जरा स्पीडअप करा कारण वेळ फार कमी राहिलाय. अजून मेगा फायनल आपली बाकी आहे. या जमिनीचे ओनर मालक ज्यांनी खरं तर हे मैदान आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलंय, आदरणीय सादान शेठ खाटेमेटी या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना यस भिवंडीचे उद्योगपती आहेत आदरणीय खाटेमेटी साहेबांना इथे आपण विनंती करूयात की मुख्य क्रीडांगणावरून आपण क्रीडा मंचावर येण्याची तसबी घ्यावी आणि इथे सन्मानानं स्थानापन्न व्हावं. मॅचला सुरुवात. विराज निघालाय. पहिला बॉल इथे पहा. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्याच बॉलवर चपराक बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. 21 चा पाठलाग करत असताना हा पोगावचा डाण्या वाघ इथे फोडतो डरकाळी चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू. सध्याच्या घडलं तरी आपण पाहताय तुषार शेळके नावाचं ब्रँड मैदानाच्या आतमध्ये चमकत असताना अजून एक जबरदस्त स्ट्रोक चेंडूला पुन्हा एकदा काढलंय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेक्निक सह व्हाट अ शॉट ऑफ द डे. 4 धावा. जर आपण विचार केला ना तर तुषार शेळके क्लास खेळाडू म्हणून का संबोधलं जातं ते इकडनं मात्र त्याने पुन्हा एकदा करून दाखवलंय सर. डेफिनेटली तुषार शेळके एक मोठा खेळाडू आहे. त्याच्या विरोधात विराजचं आव्हान आहे
हे पहा इथे टिपिकल क्रिकेटच्या कॉपीबुक स्टाईलनं तो खेळतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटके त्याच्या भात्यात आहेत आणि त्याला ठाऊक आहे योग्य वेळी कशी अस्त्र बाहेर काढायची. इथे मात्र एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाते. लाखिवलीकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना एकच सांगेन की प्रतिकूल परिस्थिती ज्यावेळी तुमच्या समोर उभी राहील ना तिच्या छाताडावर पाय देऊन उभं राहता आलं पाहिजे. कदाचित तेच काम इथे विराज करेल का. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टंप्स चाललाय. इथे पहा शफल झाले होते अक्षरशः बॅट अँड पॅड मधून बॉल काढलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तिथे आहे. एक सिंगल जी धाव फलकावर जोडली जाईल. एकंदरीत 10 धावा विजयाकरता पाठलाग करत असताना 21 धावसंख्येचा 10 ही धावसंख्या धाव फलकावर आहे. 11 धावा ज्या खरं तर अजूनही गरजेच्या आहेत. आदरणीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ओमसाई मेडिकलचे प्रोप्रायटर. इथे मात्र बॉल स्टिअर केलाय लॉंग ऑफ मध्ये हलक्या हातानं. एक सिंगल जी धाव फलकावर जोडली जाते. 3 षटकांची लढत आहे खरं तर आणि याच 3 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला 21 या धावसंख्येची गरज आहे. विजयाकरता 10 धावा आणि इथे आपण सन्मान करतोय आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी भोईर, चंद्रकांतजी गुळवी बिनार त्यांचा इथे सन्मान या व्यासपीठावरून होतोय. बॅट्समन आउट. डीजे थँक्यू. इथे सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी गुळवी यांचा इथे सन्मान आणि सत्कार. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय सन्माननीय राजेंद्र पाटील सरांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र शाल आणि त्यांच्या शाळेतील माझे विद्यार्थी. तदनंतर इथे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक अविरत आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिला जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आलाय. पोगावकर जे इथे खेळतायत ते देखील आदरणीय राजेंद्र पाटील सरांच्याच शाळेचे सगळे स्टुडंट्स आणि आपला समालोचन कक्ष इथे काबीज करत असताना या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय राजेंद्र पाटील सर देखील आमच्या समवेत आहेत. आणि प्रणव इथे खरं तर स्वर्गीय शिक्षण महर्षी आदरणीय रघुनाथ पाटील स्मृती चषक तुम्ही पाहतायत. आमचे गुणलेखक मित्र कपिलजी पाटील त्यांच्या समवेत आमचा हर्षू यंग ब्रिगेडियर यंग समालोचक. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक यशस्वी स्वरूप का प्राप्त झालं तर मी आधी देखील सकाळी उल्लेख केला की अनेक लोखंडासारख्या माझ्यासारख्या अनेक होतकरूंना राजेंद्र पाटील नावाच्या परिसाचा स्पर्श झाल्यानंतर आमच्यासारख्या अनेकांना ज्यांनी घडवण्याचं जे व्रत हाती घेतलं उराशी जे स्वप्न बाळगलं होतं त्या आदरणीय राजेंद्र पाटील सरांची मेहनत आहे. प्रत्येक गोष्टीत पैसा कोणी कमवतो परंतु माणसं कमवायला खरं तर वाघाचं काळीज लागतं. आणि अगदी कुठलीही स्पर्धा असू द्यात कुठलाही फंक्शन असू द्यात कोणाचंही सुख किंवा दुःखाचं कार्य असू द्यात राजेंद्र पाटील तिथं उपस्थित असतात. हा फटका टिपिकल एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला स्लॅश केलाय. चेंडू सरळ निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे इथे आलाय. खणखणीत चौकार तुषार शेळके. फटका खेळला. खरं तर आपण जर विचार केला ना तर क्षणार्धा करता असं वाटलं इथे रॉस टेलरनं हा स्ट्रोक खेळला की काय. आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या धावसंख्येवर. विजयापासून बरोबर 6 धावा दूर आहेत. आणि आमच्या प्रिन्स मूवीज आदरणीय संजय दादा गुळवी यांची भरपूर मेहनत या स्पर्धेकरता. आमचे दोन्ही कॅमेरामन आणि सन्माननीय RD वर्मा सर ज्येष्ठ पत्रकार बंधू लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या ठिकाणी तो उपस्थित होत आहेत. आणि हा फटका इनफिल्डच्या डोक्यावरून पहा जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले आणि असं पण म्हणतो की प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. हे समर्थ रामदासांच्या वाक्याला इथून दुजोरा दिला क्षेत्ररक्षकानं. बॅट्समन आउट. पहिल्या 2009ला ज्यावेळी शुभारंभ झाला या क्रीडा स्पर्धेला स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषकाला त्यावेळी देखील RD वर्मा सरांनी हे सर्व चित्र कव्हर केलं होतं. आणि यावेळी देखील RD वर्मा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज या पारितोषिकांचे दाते सन्माननीय श्री यश कन्स्ट्रक्शन या स्पर्धेचा ब्रँड पार्टनर
यशवंत कोंडू पाटील साहेब उद्योगपती पोगाव त्यांचं आपण इथे मनपूर्वक करूयात स्वागत. मनाच्या अंतःकरणापासून अगदी पोगावकरच खेळतायत आणि इथे त्यांना देखील एक महत्भाग्याचे क्षण आहेत की पोगावच्या खेळाडूंनी देखील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. म्हणजे कदाचित पोगावकरांनी स्पॉन्सर्ड केलेली पारितोषिके पोगावकरांच्याच घरात जाण्याची संधी आता या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. गोलंदाज तयार. इथे क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. बॅटची कडा घेतली बॉलनं आणि तदनंतर पहा इथे बॅकअप देतायत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता तो मात्र इथे असफल झाला. संघाची टोटल याच एका आकड्याच्या सहाय्यानं 16. विजयापासून 5 धावा दूर आहे हा संघ. आणि लाखिवलीकर तुम्ही तयारीत राहा. मेगा ग्रँड फिनाले आणि ज्या ट्रॉफी करता ही स्पर्धा होणार आहे ती ट्रॉफी 2 संघांच्या मध्ये असेल. दोन्ही संघांनी लाईनअप कराल. राष्ट्रगीत देखील आपण घेऊयात कारण वेळ भरपूर आहे आपल्याकडे आणि एक आंतरराष्ट्रीय स्वरूप या स्पर्धेला. इथे पहा कही पे निगाह है कही पे निशाणा. इथे मात्र जाना था पुन्हा पर पोच गए ठाणा अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा केल्यात कंप्लीट. याच 2 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली 18 या धावसंख्येवर 18. विजयाकरता 3 धावांची गरज आहे. पोगावकर 3 पाहिजेत आता 3. आणि 2009 जर आपण पाहिलं तर गावदेवी पोगाव हा संघ उपविजेता होता ज्यावेळी सुरुवात झाली. आणि 2010 ला पहा गावदेवी लाखिवली विजेता होता. तदनंतर 2016 ला गावदेवी लाखिवली उपविजेता. 11 ला देखील गावदेवी लाखिवली उपविजेता. त्यामुळे दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि कदाचित या मॅचवर आपलं प्रभुत्व निर्माण केलंय. जय हनुमान पोगाव या संघानं विजयापासून फक्त 2च धावा ते दूर आहेत आणि काय सामना रंगलाय. एकतर्फी झाल्यासारखं इथं वाटतंय जवळजवळ. परंतु ज्या पद्धतीनं विराज पहिल्या बॉलवर धावबाद झाला तिथेच खरं तर मॅचचे फासे पलटले होते. हा फटका बॅट अँड पॅड मधून ड्राईव्ह केला ऑन साईडला. एक सिंगल वेगानं कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न होता तो रोखला गेला. धावांची गती पोहोचली आहे 20 वर. एका धावसंख्येकरता अजूनही गरज आहे. मॅच लेवल झाली आहे. मॅच टाय आणि ट्रॉफीला आपल्याला देखील तिथे घ्यावी लागेल. चेअर एक तिथे आपण प्रमोट कराल. आणि पोगावकर इथे मात्र 1 धाव दूर आहेत विजयापासून. या स्पर्धेकरता कळत न कळत जर कोणाचं मन दुखावलं असेल, जर कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर आम्ही त्याबद्दल क्षमस्व असू. कारण फार मोठी स्पर्धा आपण कव्हर करतोय. भरपूर मोठमोठे खेळाडू या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला. एक धाव दूर आहे प्रणव. आपल्याला मैदानाच्या बाहेर थांबावं लागेल. चला स्पीडअप करा जरा गेम. एका बाजूला लाखिवली ब संघ मैदानाच्या आतमध्ये आणि जय हनुमान पोगाव आदरणीय सन्माननीय बाबा पाटील जे खरं तर या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि जय हनुमान पोगाव संकटमोचकाच्या नावानं खरं तर हा संघ खेळतोय. इथे पहा फटका खेचलाय. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न कलेक्शन खराब होतं त्यामुळे सामना जिंकलाय. तो जय हनुमान पोगाव संघाचं इथे मनापासून अभिनंदन. आणि चला सर्व उपस्थित व्यासपीठाला आपण विनंती करूयात की मुख्य क्रीडांगणाच्या दिशेने आपल्याला जावं लागेल. दोन्ही टीम चला आपला पूर्ण स्क्वॉड घेऊन